जीवन जगावं की जीवन कंठावं हा प्रत्येक माणसावरचा अवलंबून असलेला प्रश्न आहे. काही माणसं खूप मोठी असतात, परंतु कुडापा करत ते जीवन जगत नाही, जीवन नुसतं कंठतात. आणि काही माणसांजवळ काहीच नसतं, परंतु तरीसुद्धा ते जीवन आनंदी करत असतात आणि जीवनाला फुलवत असतात. तसंच आज एक उदाहरण घडलेलं आहे. आमच्या सोबत असलेले आमचे मित्र आदरणीय सुभाषजी झवरसेठ हे मस्त आपल्या मस्तीमध्ये जगतात आणि आपल्या सोबत सगळ्यांनाही आनंद देतात. आणि आज तसेच झवरसेठच्या सोबत त्यांचे व्याईबुवा दोंडाच्यावरून आलेले आहेत. त्यांचं नाव आहे रमेशजी लखोटिया आणि ते सुद्धा तसंच प्रसन्न आहेत. आणि त्याच्यामुळे वयाच्या 75मध्ये दोघंही जण एकदम प्रसन्न राहतात आणि त्या प्रसन्नतेचं एक गौरव करायचं म्हणून आज त्यांच्या आपल्या ग्रुपच्या वतीने आपण या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. या शिरपूरच्या सुवर्णनगरीमध्ये असलेल्या या सुंदर गार्डनमध्ये ते आलेले आहेत. तर त्यांचं आम्ही आमच्या गौरव फाउंडेशनच्या वतीने गार्डन ग्रुपच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करत असतो. मित्र, बगीच्यातले ही फुलं आहेत, त्यांच्या साक्षीने आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत. साधं गुलाब हे फुलं पहा, हे मुरजण्यापूर्वी कोमेजण्यापूर्वी दुसऱ्याला आनंद देऊन जातात, हे दुसऱ्याला सुगंध देऊन जातात, दुसऱ्यांना प्रसन्नता देऊन जातात. म्हणून आज रमेश शेठ लखोटिया यांना सुद्धा या फुलांच्या मार्फत आम्ही आनंद देतो आहोत, आम्ही सुगंध देतो आहोत, आमच्या प्रेमाचा सहवास त्यांना देतो आहोत. सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो. रमेश शेठ भंडारींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. झवरसेठ तुम्ही हात लगाओ सर, ये लो जोर से तालियां बजा दो यार. धन्यवाद सर, धन्यवाद. अरे नहीं, मार्केट कमेटी के चेयरमैन भी रहे.